तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी बघू शकत असाल. ओके, ऑलरेडी आपण इथं आलो होतो, बऱ्याच वेळा आलो होतो. तर आपले एक पार्टिसिपंट आहेत, त्यांना भेटण्याचा योग आला त्या ठिकाणी. तर हे आहे पुण्यातलं एक मोठी सोसायटी आपण त्याला म्हणूया. एक लोधा बेलमेंडो म्हणून एक एरिया आहे. तर मित्रांनो, योग असा की आपल्या स्टॉक मार्केट संदर्भात काही डिस्कशन आणि त्या गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो. तर मित्रांनो, मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की ज्या रिटेलर आणि जे मोठी लोकं आहेत, ओके, मोठी लोकं आहेत, ह्यांच्यामध्ये काय वेगळा डिफरन्स असतो. तर हा डिफरन्स हा माइंडसेटचा असतो. लक्षात घ्या, मोर ऑर लेस हा सगळ्या गोष्टी माइंडसेटच्या आहेत. आणि हा माइंडसेट जर बदलला ना, तर जो रिटेलर फार छोट्या ठिकाणी राहतो त्यांच्यात आणि यांच्यात वेगळं काही फरक नाही आहेत. मनाने फार चांगली लोकं आहेत, फार छान वाटलं त्यांच्याशी भेटून बोलून. ओके, फार एकदम ग्राउंड टू अर्थ. मोठे प्रॉपर्टीज या ठिकाणी ह्या टॉवर्समध्ये त्यांच्या आहेत. ओके, तर बोलल्यानंतर मला ज्या गोष्टी जाणवल्या ना, त्या फार ग्राउंडेड आणि ह्या होत्या. पण जो माइंडसेट होता तो नेक्स्ट लेवल होता. तर तुम्ही म्हणाल नक्की माइंडसेट कशाचा विकास काय आहे. तर वय आहे 60+. ठीक आहे, 60+ वयानंतरसुद्धा जे लर्निंग आणि जे इन्थोजियास्ट लागतो ना, म्हणजे काही पुढं जाण्यासाठी, काही वेगळं हे करून घेण्यासाठी, तर तो नेक्स्ट लेवल होता. तर आता तुम्ही म्हणाल की विकास एवढा मोठा व्यक्ती, एवढा 60 वयाचा व्यक्ती, हा सुद्धा काही वेगळं शिकण्यासाठी रेडी आहे का? तर आहे. असे भरपूर लोक आहेत माझ्याकडे. 70+ असलेले लोकंसुद्धा फार चांगल्या पद्धतीचं लर्निंग त्या ठिकाणी अपेक्षित ठेवतात आणि त्या हिशोबाने त्यांना त्या गोष्टी शिकायच्या असतात. ओके, काही लोक ऑस्ट्रेलियातून मला कनेक्ट झाली होती, काही लोक दुबईमधून कनेक्ट होतात, बरेचसे लोक मला फोनवर कनेक्ट करतात. तर मित्रांनो, हा जो फरक आहे ना, हा मी प्रकर्षाने जाणवला की जी शिकण्याची इच्छा आहे, जे काही नवीन नवीन गोष्टी ॲडॉप्ट करण्याची इच्छा आहे, त्या गोष्टी त्या करतात आणि फार नेक्स्ट लेवल डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. एक प्रोफेसर आहेत, नाशिक साईडचे आहेत. तर मला त्यांच्याशी बोलतो ज्यावेळी ना, मला फार छान वाटतं. ओके, प्रोफेसर म्हणजे ॲक्च्युली ते प्रोफेसर नाही म्हणता येणार, ते फार सिनियर लेवलवर रिटायर्ड झाले. ओके, प्रिन्सिपल असतील कदाचित. तर मला त्यांचा फार अभिमान वाटतो की AI सारख्या गोष्टीसुद्धा त्या एकदम डीप लेवलला घेऊन जातात आणि त्या AIवर टाकतात, बघतात, रिसर्च पाठवतात, त्यांचे काही ऑब्झर्वेशन मला पाठवतात, माझ्याकडून काही पाहिजे असेल तर मला विचारतात आणि कंटिन्युअस लर्निंग रिटायरमेंटच्या फेजमध्ये सुद्धा त्यांची चालू आहे. तर अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. हा माइंडसेट जोपर्यंत रिटेलरचा माइंडसेट आहे ना, तोपर्यंत आपलं काहीही वेगळं होणार नाही. ठीक आहे, रिटेलर काय करत राहील, रिटेलर फक्त आणि फक्त कॉन्झर्वेटिव्ह भूमिका ठेवेल की मला फुकटात काही मिळतं आहे का, कुठं टेलिग्रामवरून काही टिप्स मिळते आहे का. पण ती थॉट प्रोसेस, जी लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे, तो ती ओपन माइंडेडली स्वीकारायला तयार होणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो, हाच बदल असतो रिटेलरमध्ये आणि मोठ्या लोकांमध्ये. एवढ्या वयातसुद्धा त्यांना शिकायचं आहे, एवढ्या वयातसुद्धा त्यांना रिसर्च करायचं आहे आणि ह्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, विकास ते गोष्ट मला समजावून सांग. ओके, आणि मित्रांनो, मला तुम्हालाही सांगायला आवडेल की जे जवळचे लोक आहेत माझे, ज्यांनी मला बघितलेलं आहे, बऱ्याच वर्षांपासून बघतायत, त्या लोकांनीसुद्धा माहीत असेल की मी काही सेमिनार, काही कुठे छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी असतील तर अशा ठिकाणी एवढ्या वेळा जाण्याचा प्रयत्न केला, एवढ्या ठिकाणी जाऊन आलो की तुम्ही विचार नाही करणार. फक्त आणि फक्त त्या माझ्या मेंटॉरला किंवा तो जो व्यक्ती आहे, कोणीतरी मला काही सांगणार आहे, त्याला भेटण्यासाठी. मला माहिती आहे ते मार्केटिंग आहे, ते प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या काही वेगळ्या अशा ॲक्टिव्हिटी नाही आहेत की ज्याच्यातून मला वेगळा फायदा होणार आहे. पण एक वाक्यसुद्धा माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट असायचं. तो काळ होता. अजूनही मी फार मोठे व्हिडिओज, 2-2 तासाचे व्हिडिओज नॉनस्टॉप बघतो, रिसर्च करतो आणि नवीन गोष्टी शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आहे माइंडसेट, एव्हरीथिंग. हारलेली मेंटॅलिटी अजिबात नको आहे, जुगारी मेंटॅलिटी नको आहे. काहीतरी प्रॉम्प्ट आणि काहीतरी चांगलं त्या ठिकाणी आपल्याला कसं मिळवता येईल, कसं त्या ठिकाणी होईल, या हिशोबाने ते गणित असतं. तर हे मार्केट, शेअर मार्केट ही जर्नी आपल्याला एकदम छोट्या ठिकाणाहून अशा मोठ्या ठिकाणी, एकदम गोल्फ ग्राउंड आहे, एकदम गोल्फ खेळतात मोठी लोकं,
ओके, तुम्ही बघू शकाल असं मोठं छोटं असं कोणी नाही. हा पण एक माइंडसेट चुकीचं आहे. मोठं कोणी नाही आहे, तुम्ही पण मोठे आहात. पण मोठं होण्यासाठी आपल्याला काही माइंडसेटचे बदलाव आणावे लागतील. ओके, तर मित्रांनो फार इंटरेस्टिंग आहे. मी सुद्धा असं काही लर्निंग्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की रीच आऊट करा, जॉईन करा. डिटेल्स ऑलरेडी तुमच्यापर्यंत आहे. फार छोटी फी आहे, फार छोट्या गोष्टी आहेत. वेगळं काही तुम्हाला असं काय त्याला म्हणूया, असं बर्डनवालं काम नाही आहे. एकदम छान तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी करता येतील. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, हॅपी लर्निंग, हॅपी अर्निंग. थँक्यू.